गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अनदर व्लॉग. वाजलेत 6. मला जायचं आहे मुंबईला. का, कशासाठी, काय करायला, हे सगळं पुढे तुम्हाला व्लॉगमध्ये कळेलच. तर चला, लेट्स टेक यू थ्रू द डे. गुड मॉर्निंग. सो आर्यवेतला तर स्कूल आहे आणि प्रणीत तिकडे असणार आहे. मदर इन लॉ इज गोइंग टू बी देअर, सो ही इज गोइंग टू बी फाईन. पण मी त्याला 3 वर्षात पहिल्यांदा सोडून चालले असल्यामुळे इतका वेळ. सो आम्ही म्हणून एकच ब्रेकफास्ट अँड गो. तो आत्ता उठल्यावर एक ब्रेकफास्ट करतो आणि एक त्याचा डब्बा असतो. त्याचा डब्बा माय मदर इन लॉ इज गोइंग टू कम अँड मेक. पण मी त्याचं फेवरेट मशरूम्स आणि माझंही फेवरेट मशरूम्स करून जाणार आहे. आणि बाकी माय मदर इन लॉ अँड प्रणीत विल हँडल. तुम्ही माझ्या दुबईच्या ब्लॉगमध्ये मशरूमची रेसिपी विचारत होतात. हिअर इट गोज. बटर घालायचं आणि बटर वितळलं की त्याच्यात लसूण घालायचं आणि देन यू सॉटे द गार्लिक आणि मग मशरूम्स ॲड करायचे विथ द मशरूम. सुंदर सनराईज दिसतोय, दाखवते तुम्हाला पण. मशरूम शिजले की त्याच्यात थोडंसं मीठ आणि तुम्हाला हवी तेवढी काळी मिरी घालायची. डन. आणि तुम्हाला ऑन टोस्ट हवं असेल तर हेच शिजलं की लकी मी. एकमेकांना शूट करतोय आम्ही. बाई देव. हो, तू वर जा आणि आर्यवेलला बघ. आवडा बाबडा. ही करतोय का? ही दाखव. ही दाखव दाखव म्हणजे ही होतं. ओके, झाला आमचा ब्रश. ये. तुला जमतं ना ब्रश करायला? कसं करतो ब्रश? तू चावतो नुसते पेस्ट खाऊन घेतो. आजी मेट्रो आली. मेट्रो आजी. वाव, दिसते का मेट्रो? सो आय वॉज जस्ट थिंकिंग, जेव्हा मी मशरूम्स बनवत होते, दॅट आर मदर्स दे डिड नॉट हॅव अ चॉईस. दे हॅड टू गो टू वर्क. आणि प्रणीत मदर, माय मदर, we obviously know their story very well. My mother had 2 children, me and my brother, and she had to leave us both at home and go to work every single day because it was the need of the hour, and she had to work. कसं मॅनेज केलं असेल, I don't know. I'm just so glad and grateful that they could do both, because मला आठवत नाही, there was not a single moment जेव्हा my mother was not present for me when I needed her. Plus worked hard and got us where we are today. जे काय I am today, I feel largely I am because of my mother. आणि प्रणीतचं पण तेच आहे, सेम. सो सुपर विमेन यार, सुपर विमेन. असं ते विचार केला आणि असं त्यांचा सगळं विचार केली जर्नी, तर दिस टुडे सीम्स व्हेरी इझी. पण आय एम ऑफकोर्स, एव्हरीबडी हॅज देअर ओन जर्नी, सो काही कम्पॅरिझन नाही आहे. बट आय एम जस्ट थिंकिंग ऑफ हाऊ आर मदर्स डिड इट. विमेन, आय टेल यू, सुपर विमेन. येस, थँक्यू. आज मी विदाउट पिकअप निघाली आणि आय एम गोना डू इट ऑन द वे.
because I have realized this over the past few months ki we need to spend more on skincare than on makeup and more on hair care than on ट्रीटमेंट्स असं मला वाटतं. कारण मी माझ्या आईला नेहमी विचारते की हाऊ इज युअर स्किन सो गुड अँड द वन थिंग शी ऑलवेज सेज इज की आम्ही मेकअप नाही वापरला. सो त्यामुळे मला घरूनच मेकअप करून निघायचं नव्हतं फॉर 4-5 hours. आय जस्ट वॉन्टेड टू डू इट 1 hour बिफोर ऑल्सो, सो दॅट मी तुम्हाला दाखवू शकेन माझं मेकअप रुटीन. फार काही ओव्हर द टॉप करायचं नाही. वी वॉन्ट कीप इट नॅचरल बट लुक गुड. सो मेकअप शुड जस्ट एनहॅन्स युअर स्किन, एनहॅन्स युअर फीचर्स, बट स्किन केअर इज मोर इम्पॉर्टंट. सो स्किन केअरवर फोकस करा आणि जसं मी करते. आणि माझं स्किन केअर रुटीन मी एका दुसऱ्या व्लॉगमध्ये ट्राय करेन टू टेल यू, बट टुडे आय एम गोना शो यू हाऊ आय डू माय मेकअप इन सम टाइम. सॉरी मीरा, 8:45 झालेत पण आम्ही खूप ट्राय केला, डबा नाही मिळाला लंचचा. तर मी ब्लिंकिट केलं आहे, लंच नाही ब्लिंकिट केलं आहे, डबा ब्लिंकिट केला आहे. त्याच्यावरती एक वॉटर बॉटल फ्री आली आहे. बट लॉंग स्टोरी शॉर्ट, 8:45 झालेत आणि जरा कार आपली आली तर अच्छा झाली चालू, तर त्याच्यामुळे अजून 5 मिनटं उशीर झाला. कारण का आजच सगळं व्हायचं माझ्याबरोबर. सो बट ऑल गुड. येस, वी आर मॅनेजिंग इट. झोप येते मला, बट क्विकली मेकअप करणार आहे. इट इज 1 hour टिल वी रीच. So I think it's time now that I do the final touches. हलती गाडी खूप. Anyway, first I'm going to use हा Faces Canadaचा Strobe Fix. Usually I don't use this in my makeup, but just to give it a little extra dewy look, मी आज हे वापरणार आहे. I had stopped the video in between because I was having a little motion sickness. Next up is माझं Maybelline's Super Stay. मी concealer नाही यूज करणार आहे. I'm just going to use this for my makeup because ह्याचं कव्हरेज खूप चांगलं आहे. I do not usually use this for my everyday makeup. माझ्या everyday makeup मध्ये I only use a concealer and loose powder. आणि concealer पण I only use it sometimes if I feel like, or else just sunscreen and loose powder. Blend. See, हे बघा कव्हरेज बघा चांगलं आहे. मोस्ट ऑफ माय प्रोडक्ट्स आर फ्रॉम के ब्युटी. मला के ब्युटीचे प्रोडक्ट्स खूप सूट होतात. माझी सेन्सिटिव्ह स्किन आहे. एनिथिंग दॅट आय यूज आउट ऑफ द बॉक्स विल इमिजिएटली शो ऑन माय फेस. आणि पिंपल्स, आणि इतके पिंपल्स की इट इज देन अनकंट्रोलेबल ॲट टाइम्स. आय एम गोना डू माय आईज. मी हे स्विस ब्युटीचं पॅलेट यूज करते. ऑलमोस्ट सगळ्या शेड्स आहेत, लाईक रेग्युलर पिंक, ब्राऊन सगळे, प्लस अ फ्यू शिमर्स ऑल्सो. सो व्हेरी गुड पॅलेट. मी आज ब्राऊन करणार, सो आय एम वेअरिंग अ ग्रीन और पेस्टल ग्रीन ड्रेस. सो माय मेकअप इज गोइंग टू बी ब्राऊन. ब्राऊनचे शेड्स आणि असं लाईटच ठेवायचं आणि नथिंग ओव्हर द टॉप, जसं मी आधी म्हणले. I have used a light color first, which is this, आणि मी थोडासा डार्क मिक्स करून इथे वापरणार आहे टू मेक द आईज स्टँड आउट अ लिटल, डेप्थ द्यायला. Can you see? आणि लास्टला मी यूज करणार आहे थोडंसं हे वाला शिमर, एकदम थोडं इन द इनसाइड ऑफ द आय. मी ना माझ्या पोटाने लावणार आहे. हे बघा एकदम थोडं, जस्ट टू ॲड अ लिटल ग्लॅम. हे मी न्यू घेतलंय परवा के ब्युटीचं. इट इज अ कंप्रेस्ड सॉफ्ट मॅट पावडर. बाजूला एक शाळेची बस चाललेली, त्याच्यातली मुलं माझ्याकडे बघत होती की ही काय करते. हा बघा, कन्सिलरची गरजच नाहीये. एकदम थोडं मॅट कॉम्पॅक्ट वापरणार आहे.
ऑलरेडी ती कॉन्ट्रास्ट हे यूज केल्यामुळे डोंट नीड टू डू मच, बट जस्ट लिटल. नेक विसरू नका मेकअप करताना, कारण आपल्याकडनं नेक राहून जाते आणि मग देअर इज लाईक अ डिफरन्स दॅट इज सीन इन द फेस अँड द नेक. सो नेकला पण थोडं टचअप नक्की करा. माय ॲब्सल्यूट फेवरेट एव्हरीडे प्रोडक्ट आहे माझा फिट मी ची लूज पावडर. दिस इज अ न्यू मस्कारा. मी युजली स्टेजचा वापरते, बट दिस इज कायली कॉस्मेटिक्सचा. लॅशेस ऑलरेडी आर व्हेरी लॉंग. Blush, lipstick, and then we are done. Eyes have turned out exactly how I wanted them to. So लिप्स साठी पहिले मी यूज करणार आहे ही मार्स, नॉट नार्स, मार्सची लिप पेन्सिल. शेड आहे स्पाइस्ड क्रॅनबेरी. कसं करू मी? फेसेस कॅनडाची कम्फी मॅट वाव लिपस्टिक. शेड मला आता आठवत नाही, कोको क्रश आहे बहुतेक. त्याने मी फिल करणार आहे. दिस इज ऑल्सो माय रिसेंट फाइंड. के ब्युटीचाच जेली बील कलेक्शन आल्यानंतर जेली कलेक्शन, आणि माझ्या फेवरेट कॉफी शेड मध्ये आहे हे. आईस लाटे नाव आहे याचं. मेड फॉर मी आहे बघा. जस्ट टू हायलाइट द cheekbones and my nose and my chin a little. की इझिली ब्लेंड होते हे बघा. कसा झालाय? आवडला मला. हे बघा आईज दाखवते. I am ready. Just have to comb my hair and I am done. 5 मिनिटात पोहोचणार आहे मी. सो चला, इन टाइम झालं सगळं. I think I am going to clip up my hair. Not the entire hair, but just like this. आणि मला तुम्हाला हे दाखवायचं होतं. हे मी मध्ये विशकेअरची स्टोरी टाकली होती. मी भरपूर प्रोडक्ट्स घेतले. हे इतकं इंटरेस्टिंग आहे आणि आय एम रिअली लाइकिंग दिस. सनस्क्रीन प्लस लोशन आहे, बॉडीसाठी आहे. सो मी ते सध्या ट्राय करते. रिव्ह्यू टाकणार आहे रीलमध्ये मोस्टली ऑन इंस्टाग्राम, बिकॉज आय हॅव रिअली लाईक दिस. थोडं अजून वापरणार आहे आणि मग आम्ही आलो आहोत आता मस्तपैकी छानपैकी स्कूल मधून. आपल्या आईला आपल्याला सांगायचं नाहीये की मी तुला काय ब्राईट देऊन सगळं नीट वागून घेतो तुझ्याकडनं. हे सांगायचं नाहीये मग मला. झालंय बिकॉज ते ऑफिस आहे. सो प्रॉक्टर आणि गॅम्बल्सचं. सो यू आर नॉट अलाउड टू शूट एनिथिंग और काहीच नाही घेऊ शकत, बिकॉज इट वॉज लाईक अ व्हेरी क्लोज डिस्कशन. आणि आय एम ग्लॅड दे कन्सिडर्ड मी, बिकॉज वी हॅड लाईक अ व्हेरी गुड डिस्कशन ऑन कॉन्टेंट आणि टाइप ऑफ कॉन्टेंट अँड a lot of content related stuff, but couldn't take any videos, any photos inside. Strictly not allowed. लॉबी मध्ये फोटो घेत होते माझ्याबरोबर जे दुसरे क्रिएटर होते, त्यांना डिलीट करायला लावलं. सो आय डोंट हॅव एनिथिंग फ्रॉम इनसाइड, बट इट वॉज रिअली गुड आणि आय एम ग्लॅड दॅट आय केम. इट काइंड ऑफ हेल्प मी build more acquaintances and talk to more people, like-minded people, and also listen to how a brand thinks about all of this content creation and everything. So all in all it was good. आता मी अजून एक माझं काम आहे ते करणार आहे आणि मग बॅक होम. हाय, से हाय टू महिमा.
Karan and Mahima also have a similar story like Praneeth and me. Just that अभी मैं fitness talks में इतना नहीं कर रही हूँ, लेकिन they both are also working together and yeah, we relate a lot to them. Mahima is also managing me now. तो I'm going to show you their office as well while I leave. मी विसरले होते की मी व्लॉग करतेय, पण मला आठवलं एकदम, सो मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मग मी परत जाणार आहे माझ्या मुलाकडे. चला. So good. Karan is there. If you can see him. झालंय, सगळं झालंय. ऑल द वर्क इज डन. मी आता परत चालली आहे घरी आणि आय थिंक आय एम गोइंग टू स्लीप नाव, टेक अ नॅप, बिकॉज सकाळी झोप नव्हती, खाल्लं नव्हतं, नथिंग, सगळं आत्ता केलं आहे. आता 1.5 तास आहे अजून टू रीच होम. ओके. घरी ना कॅमेरा आहे मॉनिटर करायला आर्यवीर आणि काय चाललं आणि मला बोलायला वगैरे, कारण माझ्या नॅनीकडे फोन नाही आहे. सो मी त्याच्याशी बोललो होते, तुम्हाला दिसला कॅमेरावर, म्हटलं मुलाला खायला दे आर्यवीर आणि असं असं मी त्याला म्हणत आणि त्याला म्हणले की मी येते थोड्या वेळात, थांब वगैरे. तर तो फायर इंजिन खेळत होता, तर तो मला म्हणला मम्मा मम्मा फायर इंजिन तुझ्यासाठी थांबलंय. इतकी क्यूट कशी असतात लहान मुलं, अँड हाऊ डू दे से द राईट थिंग्स टू मेल्ट युअर हार्ट. तर असं झालं की आत्ता कशी मी टेलिपोर्ट होऊ शकते हा 1.5 तास कट करून डिरेक्टली घरी, असं झालं मला. पण पोचील आता थोड्या वेळात. आर्यची रिॲक्शन बघायचे, कारण फर्स्ट टाइमच आहे, सो बघूयात. इज गॉट बी व्हेरी हॅपी ऑफकोर्स, पण रिॲक्शन तर दाखवेल तुम्हाला. आय एम बॅक होम. प्रणीत पण लवकर आलाय. माय बॉईज अँड माय वन गर्ल मुना कॅनॉट स्टे विदाउट मी. सगळ्यांची एक्साइटमेंट बघायला मी खूप खुश आहे यार. दिस इज व्हॉट मेक्स यू कम बॅक होम. दिस इज व्हॉट मेक्स अ होम अ होम. Hi, Bobby. Hi, 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 Cookie. Hi. Good, it was very good. सो प्राऊड ऑफ. जाऊ दे, त्याला भेटत राहायचे, तुझं लागतं. अरे ही बघ. ओ हाय हाय शिल्वी. काय झालं? बर बर ठीक आहे. अच्छा हा, तू मम्माला मिस केलं? आई आली की नाटक सुरू. सकाळपर्यंत हा मुलगा सगळ्यांचं ऐकत होता शिस्तीत, सगळं. आतापर्यंत 1 मिनिट आधी मी याच्या आधी डॅडीचा ऐकत होता, मनानाच ऐकत होता, आजीच ऐकत. आता जशी मी आली झालं ओरडाआरडी सुरू. गाडीमध्ये शांत, येताना शांत, जाताना शांत, आणि असं तो एकदा बिलकुल बल्ले नसतो. बल्ले. बापरे. फक्त एकदाच बल्ले बल्ले लागले. आणि आता आता काय करतोय? आता मम्मा आली ना, आता मम्मा आली ना. खरा इन्सान बाहेर आलाय त्याच्यातला. मम्मा आले तर मला दे. थँक्यू. उन्हाने तोडलं अरे वेन्ना हे. तिला दिलंस ना तू? पहिले येऊन मी काही केलं असेल तर माझा मेकअप काढला आणि माझी बॅग आवरली जी मी घेऊन गेलेली. जरासा उसिडी आहे मला, पण एनिवे आता सगळं क्लीन आणि छान आणि क्लिअर वाटतंय. आणि माझी पोरं इतका धिंगाणा घालतात, इतका की आय डोंट फील लाईक आय मिस्ड आउट ऑन एनिथिंग. बघा. ऊन प्रणितने मला जो पटियाला सूट घेतला होता, जो मी शिवायला टाकलेला, त्याच्याबरोबर मी बरेच ब्लाऊज पण टाकलेले शिवायला, सो दॅट तुम्हाला साड्यांचे रील पण बघता येतील, जसा तुम्ही पटियाला सूटचा रील बघणार आहात आता इंस्टाग्रामवर. पण मी ऑलरेडी तिकडे गेले आणि ते बंद होतं. सो वेस्ट साईड मधनं कालचे कपडे घेतले होते, त्याच्यात एक साईज चुकला होता, सो तो आता मी एक्सचेंज करायला आले. होपफुली ते काम तरी माझं होईल. व्हेरी गुड आर्यवीर.
मलाही खायचंय तुला. अरे बापले, अरे बापले. प्रणू गुड नाईट म्हण. गुड नाईट म्हण. गुड नाईट. यू आर सच अ गुड बॉय टुडे. सच अ गुड बॉय. मी ह्या व्लॉगचा आउटरो शूट करायला विसरले, सो मी आत्ता तो करते आफ्टर 4-5 डेज. जेव्हा तो व्लॉग आता मी टाकणार आहे तेव्हा मला रिअलाईज झालं. बट आय थिंक आर्यवेरला गुड नाईट म्हणल्यावर मी जस्ट विसरून गेले की मी ब्लॉग करते. दिवसभर व्लॉग केला होता, सो आय जस्ट वॉन्टेड टू स्पेंड सम टाईम विथ आर्यवीर आणि प्रणीत, आणि इन दॅट आय फॉरगॉट. पण मला कमेंट्समध्ये सांगा ब्लॉग कसा वाटला, आणि आय विल सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.